31 जुलै जवळ येतोय आणि जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करताना मागील फायनान्शियल इयर मध्ये लॉस झाला असेल आणि तुम्ही विचार करत असाल की गेल्या वर्षी काही प्रॉफिटच नाहीये, मग आता ITR का भरायचा बरं, तर एक चूक तुम्हाला भविष्यात हजारो नाही तर लाखो रुपयांचा टॅक्स भरायला लावू शकते. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा फायदा फक्त वेळेत ITR भरणाऱ्यांनाच मिळतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला क्विकली सबस्क्राइब करा आणि तुम्हालाही आमचे ऑफलाईन सेशन्स फ्री मध्ये अटेंड करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तर अनेक लोक एक मोठी चूक करतात आणि जर त्यांना मागच्या फायनान्शियल इयर मध्ये लॉस झाला असेल तर ते काय म्हणतात की अरे प्रॉफिट नाही झाला, आता टॅक्स पण नाही, मग ITR कशाला विनाकारण भरू, का ते थोडेफार तरी पैसे घालू. पण इथेच अनेक इन्व्हेस्टर्स मोठी चूक करतात. कारण जर तुम्ही टॅक्स भरणार नसाल किंवा टॅक्स भरायचं नाही की तुम्हाला टॅक्स येत नाहीये, तरी पण ITR वेळेत भरणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की असे का, समजा मागील वर्षी तुम्ही मार्केटमध्ये 2 लाखाचा नॉर्मली लॉस केलाय आणि या वर्षामध्ये तुम्हाला 5 लाखाचा प्रॉफिट झाला. आता होईल का याच्यामध्ये, जर तुम्ही लॉस झाल्या वेळी ITR भरला नसेल तर हा जुना लॉस पुढील 8 असेसमेंट इयर पर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. होय मित्रांनो, म्हणजे भविष्यातील प्रॉफिट मधून तो लॉस ऍडजस्ट करता येतो आणि तुमचा टॅक्सही कमी होऊ शकतो. पण जर तुम्ही या वर्षी ITR भरलाच नाही तर हा लॉस कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही, म्हणजे भविष्यात पूर्ण प्रॉफिट वर टॅक्स भरावा लागू शकतो. आणि एक महत्वाची गोष्ट, हा नियम फक्त शेअर साठी नाहीये, तर हा नियम म्युच्युअल फंडांना पण लागू होतो. जसं की इक्विटी म्युच्युअल फंड असतील, डेट फंड असतील, गोल्ड ETF असेल किंवा इतर कॅपिटल असेट्स वर झालेल्या कॅपिटल लॉस साठी हा नियम लागू होतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉस झाला म्हणजे ITR भरायचं नाही, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. उलट वेळेत ITR भरल्यामुळे तुमचं कॅपिटल लॉस पुढील 8 वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि भविष्यात टॅक्सची बचत पण आपण इथे करू शकतो. म्हणून प्रॉफिट असो की लॉस, ITR वेळेत भरणं हे प्रत्येक इन्व्हेस्टर साठी एक स्मार्ट टॅक्स प्लॅनिंगची पहिली पायरी आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मार्केट बद्दल तुम्हाला जर शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला क्विकली सबस्क्राइब करा आणि अशी इंटरेस्टिंग माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू.